सारं आभार आहे. आज आपण पण आलात त्याबद्दल आपला पण एक विशेष सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आपलं पण आभार आहे. आमचे अंपायर्स अक्षय अय्यर आणि प्रवीण खणका पण सकाळपासून होते. त्याचबरोबर नंतर पण जॉईन झाले. पियुष यांना विनंती केली आपल्या अंपायर्सचा पण एक अक्षयजी आपण यायचं आहे. अक्षय अय्यरजी आज रौनक सिटी प्रीमियर लीगचे एक चांगले अंपायरिंग त्यांनी पण केली. आणि विघ्नेश सर आपण पण यायचं, आपला पण एक सन्मान केला जाईल. प्रवीण खणका पण लवकर थोडी त्यांची मॅच होती. विघ्नेशजी आपण पण यायचे आज, आपण पण चांगली अंपायरिंग. प्रवीण खणका पण एक चांगलं, त्यांनी पण खूप चांगलं सहकार्य केलं. त्यानंतर आमच्या सोबत स्कोरिंग सकाळपासून केली अरुण भाई, आपला पण एक विशेष सन्मान. अनिल यांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा. आमचे अरुण भाई खूप चांगले स्कोरिंग आणि खूप चांगली स्कोरिंग सकाळपासून त्यांनी पण आम्हाला सपोर्ट करत होते. त्यानंतर 10 क्रिकची लाईव्ह टीम 10 क्रिक, त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. कॅमेरामॅन आपणच यायचे स्वतः. 10 क्रिकची लाईव्ह टीमची पण इथे एक विशेष सन्मान. संदीप जगताप यांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपण बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि पुढचा सन्मान देत आहे आपले कॉमेंटेटर यांना दीपू यांच्या हस्ते. थँक्यू सागर, मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि आमच्या RCPL टर्फ टुर्नामेंटला हजर राहिल्याबद्दल. खूप चांगले कॉमेंटेटर आहेत. पूर्ण मुंबईच्या टुर्नामेंट सोडून फक्त आपल्या शब्दासाठी ते आज आले इकडे आणि कॉमेंट्री केली. खूप थँक्यू सागर. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये अशी अपेक्षा बाळगतो की तुम्ही नेहमी याल. थँक्यू. मला खूप महिना अगोदर त्यांनी एक फोन केला की टुर्नामेंट आहे, बट बोललो मी त्या डेटला, कारण की मुंबईत पण खूप टुर्नामेंट चालू आहेत आणि इलेक्शन असल्यामुळे सीझन खूप सगळीकडे टुर्नामेंट चालू आहेत. त्याला बोललो मला जमलं तर मी नक्की येईल. आणि रौनक सिटी मी लास्ट टाइम रेजन्सी अनंतमला पण डोंबिवलीला पण एक चांगली टुर्नामेंट केली. या साईडला खूप चांगला क्रिकेटला क्रेज आलाय. पूर्वी आम्ही जेव्हा खेळायचो 2011-12 तेव्हा मी कल्याणच्या या साईडला यायचो नाही, कारण की इकडे थोडे मॅटर वगैरे जास्त व्हायचे. त्यामुळे आम्ही कल्याण डोंबिवलीत खेळायचं म्हणजे खूप थोडं वचकून असायची प्लेयर्स. पण आता खूप चांगलं इकडे दिवस आले, ते खूप चांगलं क्रिकेटला दिवस आले. कल्याणचं नाव पुढे गेलं पाहिजे. थँक्यू सो मच रौनक सिटी ऑल ओव्हर कमिटी. त्यानंतर इंडिव्हिज्युअल प्राइज कडे वळूयात आपण. खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. बेस्ट बॉलर, माझं पर्सनल मत असतं की एका दुसरा बॅट्समन टीम मध्ये कमी असला तरी चालेल की कोण पण बॅटिंग करून जातं, पण बॉलर तुमच्याकडे प्रॉपर पाहिजेत. आणि ज्यांनी 15 विकेट घेतले, दीपक
दीपकला बेस्ट बॉलरची ट्रॉफी आमची अनिल भाईने विनंती करेल की आपल्या हातातून बेस्ट बॉलर दीपकने अशी बॉलिंग केली की दीपकला बघितलं रमेश पवारची आठवण आली आणि रमेश पवार सारखे स्पिन पाहायला मिळाले. दीपकने सर्वांना फिरवलं. अफलातून बॉलिंग केली दीपकने. बेस्ट बॉलर दीपक भाई, 2 शब्द आज कसं वाटलं? बहुत अच्छा लगा, खूप चांगलं वाटलं. नहीं मैं गाना ही गा सकता हूँ ना यार. थैंक यू. शॉर्ट अँड स्वीट पण खूप चांगली बॉलिंग केली. आणि बेस्ट बॅटर मी विनंती करेल बेस्ट फिल्डर पहिले देऊ आपण. बेस्ट फिल्डर आमचे विशांत महेश बडे यांच्या सौजन्याने आपण ही ट्रॉफी बेस्ट फिल्डरची. शॉर्ट आणि एकदम स्वीट आहे. आणि फिल्डर आहे त्याच्या वडिलांनी पण चांगली फिल्डिंग केली, बट अंशुलनी पण चांगली फिल्डिंग केली. अंशुलला दिला तर बेस्ट फिल्डर. नरेन यांनी पण खूप चांगली फिल्डिंग केली. बेस्ट फिल्डर अंशुलने एक मैच चांगली जिंकवली टीमला. अंशुल भाई, 2 शब्द आज कैसा फील लग रहा है और इसके पहले कभी बेस्ट फील्डर का अवार्ड मिला है क्या? बहुत अच्छा लग रहा है. वो तो फाइनल जीते, ऊपर से इतनी अपॉर्चुनिटी मिली, तो अच्छा लग रहा है टीम को जीता. में एक रोल था थोड़ा. और बेस्ट फील्डर का अवार्ड कभी मिला है क्या? हाँ, एक बार इससे पहले मिल चुका है यहीं पे टूर्नामेंट में. क्या बात है, एक बार जोरदार ताली अंशुल के लिए. बहुत अच्छा परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. मी पहिल्यांदा बघितलं की वडिलांसोबत मुलगा पण एका टुर्नामेंट मध्ये खेळतो आणि एकाच टीम मध्ये. क्या बात आहे, दोघं पण चांगले खेळतात. वेल प्लेड. त्यानंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॅटरचा आपण पुरस्कार देणार आहोत. मायरा सुनील शेलर यांच्या असे ही ट्रॉफी असणार आहे आणि स्वतः सुनील शेलर यांच्या हातातून दिली जाईल. बेस्ट बॅटर मध्ये खूप फाईट झाली. म्हणजे आम्ही त्या ऍप वरती बघितलं 125 रन वरती आकाश होते आणि 127 वरती रॉकीला मात्र दिला पुरस्कार दिला जातो बेस्ट बॅटर. आकाश यादवने पण चांगली बॅटिंग केली होती, बट रॉकी, आर फॉर रॉकी आणि आर फॉर रन. क्या बात है. और ये जिसने बनाया ज्यादा रन उसका नाम है रॉकी. रॉकी वेडक्कम. रॉकी भाई, क्या फील कर रहे हैं? बेस्ट बैटर का पुरस्कार लिया, अभी 2 शब्द बोलना चाहिए. अभी तू रौनक सिटी में जाएगा तो तेरा भी मार्केट में एक अच्छा ऐसा ही जाएगा लिफ्ट में कि भाई मेरे को बेस्ट बैटर मिला है. कैसा लग रहा है इस टूर्नामेंट में? 2 शब्द. एक्चुअली हम लोग की जो ओपोनेंट टीम थी वो भी अच्छी टीम है, उनने बहुत अच्छा कंपटीशन दिया, तो हमको उसमें से थोड़ा सीख मिला कि हमको कैसे बॉलिंग में इंप्रूवमेंट करना है, किसका बैटिंग वगैरह सब में जो इंप्रूवमेंट लेना है. तो हमने उसी चीज को देके वापस कम बैक किया और तुम लोग भी बहुत अच्छे खेले. वेल प्लेड गाइस. तो एक्चुअली हम सोचे नहीं थे कि फाइनल मारेंगे, बट हमने बहुत हार्ड वर्क किया, एक दूसरे को मोटिवेट किया, सबको जगाया जब सो रहे थे. तो क्या बात है. रॉकी ने फाइनल मैच भी पूरा हिला दिया था. आणि बेस्ट फिल्डर साठी आपल्याकडे खूप कॉम्पिटिशन होते, त्यामुळे बेस्ट स्ट्राईक रेटचा पण अवॉर्ड कॅन्सल करतोय आणि बेस्ट फिल्डरला ती ट्रॉफी दिली जाईल. खूप चांगली फिल्डिंग केली. दीपूला मात्र बेस्ट फिल्डरचा अजून एक अवॉर्ड दिला जातोय. डॉमिनेटर्स टीमने पण चांगलं वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि ती मॅच खूप इम्पॉर्टंट होती. डॉमिनेटर्स आणि नक्कीच मार्विक कुठेतरी तिकडे फिरली आणि टेबल पॉईंट पूर्णपणे फिरवून टाकला. मग शेअर मार्केटमध्ये एसबीआयचा रेट घेतला आणि डायरेक्ट शनिवारी घेतला, रविवारी विकून टाकला. डायरेक्ट प्रॉफिट. आणि स्ट्राईक रेटेड पण रॉकीचाच आहे. आणि हे कुपन पण दीपूने अगदी चांगली कामगिरी केली.
त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मायरा सुनील सेलर यांच्या हातातून ही ट्रॉफी असणार आहे. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी चांगली बॉलिंग पण केली, चांगली बॅटिंग पण केली, वन्स अगेन रॉकी. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट रॉकीने फायनल मॅच मध्ये अशी बॅटिंग केली की रॉकीला कधी बॅटिंग भेटली नव्हती. अफलातून बॅटिंग, रॉकीला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आहे. वेल प्लेड रॉकी, नाम है रॉकी. गौरव लटके यांच्या हातातून मात्र ही ट्रॉफी दिली जाईल. सेकंड प्राइज अनिल भाई आप जॉईंट हो जाओ. सेकंड प्राइज ज्या टीमने पूर्ण वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि अफलातून कामगिरी करत असताना डॉमिनेटर्स, त्यानंतर सर्व टीमने पण जॉईंट व्हायचं आहे. भाई आपली पण मेहनत आहे सर्व. तुषार, त्यानंतर सर्वांची खेळी खूप चांगली होती. सागर, काही जणांनी खूप चांगल्या कॅचेस पकडल्या. कृष्णा, सागर, आदित्य, दीपू, ऑल ओव्हर सर्वांचे एफर्ट्स. त्यामुळे टीमला सेकंड प्राइज दिला जात आहे. रोनक सिटी प्रीमियर लीग. त्यानंतर चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. फर्स्ट प्राइज ट्रॉफी लटके साहेबांच्या हातून दिली जाईल. स्वर्गीय चंद्रकांत प्रल्हाद लटके यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे. आज आपल्यामध्ये नाहीयेत पण त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन आमचे लटके यांच्या हातून दिली जाईल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. फर्स्ट प्राइज मॅवरिक्स. यायचं आपण. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना सुनील आणि त्यांची टीम, आज ऑल ओव्हर सर्व टीमने एफर्ट्स दिले. चेतन, त्यानंतर रॉकी, सुमित, विकास, दीपक, नरेन, सर्वांचा खूप चांगला परफॉर्मन्स. ऑल ओव्हर टीम एफर्ट्स. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यामुळे सर्वांचे एफर्ट्स पाहिजे. एका दुकाने हा खेळ खेळला जात नाही. ऑल ओव्हर टीम एफर्ट्स बहुत इंपॉर्टेंट है. जो अच्छा खेलेगा वही जीतेगा. अपना टाइम आएगा. बैट लेके आया है, बॉल लेके आया है, ट्रॉफी लेके जाएगा. मैवरिक्स, वी फॉर विक्ट्री. वेल प्लेड. चैंपियन इज ऑलवेज चैंपियन. थैंक यू सो मच. आणि खूप चांगला खेळ केला. अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. आणि थँक्यू सो मच. सर्वांचा आभार आहे. आणि आजचा दिवस इकडे समाप्त झाला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.